कामगार सेनेने आजपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे। अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौक अपघातमुक्त करावा अशी त्यांची आग्रही मागणी आहे। सोलापूर ते अक्कलकोट रोड या महामार्गावर महालक्ष्मी मंदिर चौकात अपघातमुक्त व्यवस्था व्हावी या मागणीसाठी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंदिरानजीक आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या रस्त्यावर अपघात तसेच वाहतुकीची कोंडी वाढली आहे। या परिसरातील अतिक्रमणही होत आहे। कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावं, सिग्नल सुरू करावेत अशी मागणी कारंपुरी यांनी यावेळी केली। राष्ट्रीय महामार्ग अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब, महानगरपालिका आयुक्त या सर्वांना निवेदन दिलं की या रस्त्यामुळं आपण जीव जायचं, अनेक गरिबाचे जीव जाण्याचं या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि जीव जात आहेत। तुम्ही यासाठी उपाय करा, तात्पुरता उपाय स्पीड ब्रेकर करा आणि सिग्नल बसवा। प्रत्येक वेळेला आम्ही सगळी योजना तयार केलेली आहे। ओव्हर ब्रिज करतो, अंडरग्राउंड ब्रिज करतो, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचं माहिती राष्ट्रीय मार्गाकडून मिळत आहे, पण प्रत्यक्षात काही केलं जात नाही। म्हणून आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मी स्वतः आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर या वाहतूक व्यवस्थेची व्यवस्था करण्यात यावी यासाठी या आंदोलनाद्वारे पाठपुरावा करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं।